हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम माझ्या मातापित्यांना आणि माझ्या भाऊ बहिणींना नमस्कार माझा आणि छोट्यांना खूप सारं प्रेम. कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? आम्ही पण खूप मस्त. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर सकाळी रोज उठलं ना की अंघोळ वगैरे झाली की गरम म्हणजे कोमटच पाणी प्यायचं आणि दिवसातून आपण 7 ते 8 ग्लास पाणी पितो, हे तर सर्वांना माहितीच आहे. तर ही ट्रिक तुम्ही रोज फॉलो करायची. तर आज आपण पर्सनॅलिटी कशी असावी माणसाची किंवा स्त्रिया, त्यामध्ये सगळेच आले, पुरुष असो महिला असो, त्यांची सर्वांची पर्सनॅलिटी ही कशी असावी हे मी आज सांगणार आहे तुम्हाला. तर पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व विकास. तर हा सब्जेक्ट आपण खूप लहानपणी शाळेत असताना तेव्हापासून शिकत आलेलो आहोत, नाही का? नीटनेटकेपणा, कसं राहणं, कसं वागणं, कसं बोलणं, हे सर्व आपल्याला शाळेतच असताना शिकवलं जातं. पण त्यावेळी कसं आपलं विश्व फक्त शाळा आणि घर, आईवडील, भाऊ बहीण आणि थोडंफार छोटे छोटे लहान मित्रमैत्रिणी एवढ्यापुरतंच, एवढ्याभोवतीच फिरत असायचं. परंतु आता तसं नाही आहे, कारण आता वेगळं शिक्षण आहे. औद्योगिक शिक्षण म्हणा ना, व्यावसायिक जीवन आणि कुठं कॉलेजचं शिक्षण. तर यामुळं आपल्या आयुष्यामध्ये खूप असे चढ उतार येत असतात, कधी दुःख कधी सुख, आणि अनेक माणसं भेटतात आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे भेटत असतात. मग त्यावेळी आपण आपली पर्सनॅलिटी कशी ठेवायची, कसं राहायचं, कसं बोलायचं, मी या सर्व काही या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि हो, मी जी कृती करत आहे त्याच्याकडे नाही तर माझ्या बोलण्याकडे आवर्जून लक्ष द्या. तर पर्सनॅलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय? इतरांचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐका. कधी कधी काय होतं, कोणीतरी आपल्यासोबत किंवा सगळ्यांसोबत फक्त बोलत जातं, समोरच्याचं कधी ऐकूनच घेत नाही. मग अशा लोकांचं ऐकून बोलणं ऐकून आपल्याला इरिटेट होतं. म्हणून कधीही आपण आपल्यापासून सुरुवात करायची. कधीही आपण बोलायचं, पण फक्त मोजकंच, आणि ते सुद्धा कसं? तर मुद्द्याचं. जर आपण असं केलं तर समोरचे कंटाळत देखील नाहीत आणि आपलं म्हणणं, आपल्याला काय बोलायचं आहे, काय म्हणायचं आहे ते देखील त्यांच्या लक्षात येतं. म्हणून कमीत कमी आपण बोललं पाहिजे. आणि किती टक्के ऐकायचं? तर 70% ऐकायचं आणि फक्त 30% जे आहे ते आपण बोलायचं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या पर्सनॅलिटीसाठी, त्यामुळे ती आपण नक्कीच फॉलो केली पाहिजे. दुसरं म्हणजे आपलं जे राहणीमान असतं रोजचं, त्यामध्ये काय केलं पाहिजे आपण? एकदम म्हणजे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, स्वच्छ कपडे कसेही असो, फक्त स्वच्छ धुतलेले, प्रेस केलेले आणि एकदम अगदी नीटनेटकेपणाने जर आपण व्यवस्थित राहिलो तर नक्कीच आपली नाही का असं वेगळी पर्सनॅलिटी ही निर्माण होऊ शकते. आणि होतेच, असं नाही की होत नाही, परंतु आपण आपल्यासाठी, इतरांसाठी नाही, पण आपण स्वतःसाठीही व्यवस्थित अगदी नीटनेटकेपणाने राहिले पाहिजे. फक्त बाहेर जाणारे, काम करणारे, जॉब करणाऱ्या महिलाच व्यवस्थित राहतात आणि घरात बसणारे एवढे व्यवस्थित राहत नाहीत दिवसभर. पण तरी घरात देखील असलो आपण तरीही व्यवस्थित टापटीपणानेच ही राहायला पाहिजे. लहानपणी जेव्हा आपण, लग्नाच्या अगोदरचं आयुष्य बघा तुम्ही, आपली आई आपल्याला सतत सांगत असते, आपले केस विंचर, ते केसांना तेल लाव, व्यवस्थित केस विंचर, बांध, असं नेहमी सांगत असते आपली आई आपल्याला. पण लग्नानंतर हे आयुष्य बदलतं आपलं. जसे जसे आपण मोठे होऊ तसं आपल्याला म्हणजे असल्या गोष्टी शक्यतो कोणी सांगत नाही, त्या आपण आपलेच करायचे असतात. आणि आपण आपल्याच सगळं व्यवस्थित राहणीमान कसं काय हे आपण आपल्यालाच करायचं असतं. म्हणून आपण स्वतःकडं थोडा वेळ काढायचा आपल्या स्वतःसाठी आणि नीटनेटकेपणाने राहायचं, हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे.
आणि नेक्स्ट आहे बी ह्युमर्स म्हणजे विनोदी स्वभाव. आपल्याला विनोदी स्वभावाचे माणसंही खूप आवडत असतात. आपण सारखं विनोद करत असतो इतरांवर, आपल्या आजूबाजूच्या लोकांवर सारखं विनोद करत असतो, त्यांना हसवत असतो. पण आपल्या विनोदामुळे समोरची व्यक्ती कोशात जाऊन बसेल असे विनोद करणे टाळावे. जर आपल्याला विनोद करायचेच असतील तर त्याची सुरुवात ही नेहमी आपण आपल्यावरच विनोद करून करावी. हा सुद्धा आपल्या पर्सनॅलिटीतील अतिशय आकर्षक भाग बनतो. कारण सांगू, एक मोठा कलाकार आहे, विनोदी कलाकार, सेलिब्रिटी म्हणू शकता किंवा ॲक्टर म्हणू शकता. त्यांनी सुद्धा आपल्या व्याख्यानामध्ये असंच सांगितलेलं आहे की मी जेव्हा विनोद करायचो, पण मी एवढं जगाला आवडत नव्हतो त्यावेळी, परंतु ज्यावेळी मी स्वतःवर विनोद करायला सुरुवात केली त्यावेळी मी एवढा ॲट्रॅक्टिव्ह बनलो, असा वेगळं माझं व्यक्तिमत्व निर्माण झालं. तेव्हापासून मी ठरवले की इतरांवर नाही तर स्वतःपासून कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती आपण आपल्यापासून करावी. असं म्हणतात, हे बरोबरच आहे. त्यामुळे हा देखील एक खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या पर्सनॅलिटीतील आणि आपल्या व्यक्तिमत्वातील अतिशय सुंदर आणि आकर्षक भाग बनतो. हा पण आपण नक्कीच फॉलो केला पाहिजे. तर नेक्स्ट आहे, या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला काय प्रिय असेल तर ते म्हणजे आपलं नाव आहे. स्वतःच्या नावाइतकं कर्णमधुर असं दुसरं काहीच असू शकत नाही असं म्हटलं जातं. मग या सायकोलॉजीचा आपण आपल्या बोलण्यामध्ये उपयोग करून घ्यायला हवा की नको? जेव्हा आपण इतरांशी बोलत असू तेव्हा नुसतीच संबोधनं वापरण्याऐवजी जर आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलला तर किती छान वाटेल त्याला. परंतु नाव ही प्रमाणातच घ्यायचं बरं का. कारण कसं, जास्त आपण नाव घेत बसलो सारखं बोलताना तर त्या व्यक्तीला इरिटेटसुद्धा होऊ शकतं. म्हणून प्रमाणातच घ्यायचं, पण घ्यायचं. इतरांना नेहमी आदराने वागावे. समोरच्या व्यक्तीचं पद कोणतंही असू देत, समोरची व्यक्ती आपल्यापासून कितीही व्यक्तिमत्वाने म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणाने लहान जरी असेल तरी आपण त्या व्यक्तीसोबत बोलताना आदरानेच बोलावे किंवा वागावे. असं केल्याने काय होतं, आपण जे बाहेरून दिसतो, समोरच्यांना जे बाहेरून दिसतो सुंदर छान टापटीपणाने, पण आपण जर इतरांना वागणूक चांगली दिली, आदराने बोललो तर आपलं मन कसं आहे आतून, हे सर्व त्या वागण्या बोलण्यातून एका मिनिटाच्या आत त्या व्यक्तीला कळेल समोरच्याला की हो, याची फक्त पर्सनॅलिटी म्हणजे हा फक्त वरूनच नाही तर मनाने सुद्धा खूप चांगला माणूस आहे किंवा व्यक्ती आहे. असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून असंच आपण नेहमी वागलं पाहिजे. इतरांना नेहमी आदरानेच वागणूक दिली पाहिजे. इथं मी छान अशी पूजा वगैरे मांडलेली आहे. पूजा पण करून घेतली आहे. उद्यापन होतं, लास्ट डे, शेवटचा गुरुवार. मग मी छान असं तयार होऊन मस्तपैकी उद्यापन हे केलेलं आहे. मी 5 मुलींनाच नाही का कन्यापूजन वगैरे थोडंफार केलं आणि मग उद्यापन करून टाकलं लवकरच. आणि आता इकडे तुळशीची पण जराशी पूजा आरती करून घेत आहे. तुळशीला पण ओवाळून जरासं दोन्ही पण तुळशीच आहेत. इथं पहिलं कोणीतरी राहत होतं आमच्या अगोदर, मग त्यांनी पण एक तुळशी लावलेली आणि आमचं पण एक आहे तुळशीचं रोपटं जे की खाली आहे. म्हणून मग मी ती पण खूप छान, आणि पाऊस पडल्यानंतर ती रिकामीच होती, पण पाऊस पडला कालांतराने. पाऊस पडल्यानंतर मग त्यामध्ये जे तुळशीचे बिया वगैरे काय पडल्या असतील, मंजुळा, त्याच्या मग छान तुळशी अशा उगल्यात त्याच्यात. मस्त वाटते. आता झाडं छान झालेले आहेत. आता मी इकडे ना थोडंसं शिरा बनवत आहे. नैवेद्यासाठीच बनवत होते मी, अगोदर बनवला, पण ही क्लिप मी नंतर ॲड केली आहे याच्यामध्ये. तर मग नैवेद्याचं ताट आणि
ताट बनवून ठेवलं होतं सगळ्यात. मग शिरा बाकी होता, अगोदर शिरा मग बनवून घेतला आणि नंतर नैवेद्य पण दाखवलं आणि मुलींना पण मी प्रसाद म्हणून हा शिराच दिलेला आहे 4-5 मुलींना आणि पुस्तक केळी असं देऊन मी उद्यापन माझं केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पर्सनॅलिटीसाठी जे टिप्स दिलेल्या आहेत त्या कशा वाटल्या तुम्हाला त्या नक्की कमेंट करून मला सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा जेवढं होईल तेवढं. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला असाच सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.